काय म्हणलं या ठिकाणी mn हा कॉर्ड आहे सर्कलचा. कोण? mn इज द कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर O. mn ची किंमत दिलेली आहे 25. त्याच्यानंतर l हा काय आहे? l हा पॉइंट आहे, कॉर्ड mn वर पॉइंट आहे आणि ml ची जी किंमत आहे ती 9 आहे आणि डिस्टन्स OL तुम्हाला दिलेले आहे 5 आहे. तर तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे रेडियस ऑफ द सर्कल. काय फाइंड आउट करायचं आहे? लक्षात घ्या, रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे काय? सेंटर पासून इकडलं अंतर काढा, इथपर्यंत अंतर जर आपण फाइंड आउट केलं तर याला काय म्हणतो आपण? रेडियस ऑफ द सर्कल. किंवा इथून इथपर्यंतचं जर अंतर फाइंड आउट केलं तर त्याला काय म्हणतात? रेडियस ऑफ द सर्कल. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय करावं लागेल? कुणाला जोडता सांगा बरं का? हा OL तर दिलेला आहे, OL दिलेला आहे, ह्याला एक्सटेंड करा आणि ह्याला इकडल्या साईडला एक्सटेंड करा. करूया आपण एक्सटेंड, दाखवतो तुम्हाला लगेच. पहा, समजा हा सेंटर ऑफ सर्कल आहे बरं का. आता एक्झॅक्ट आला ना आला तेवढं काही आपल्याकडे हे नाही. समजा एवढा अंतर तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला इथून एवढा अंतर दिलेला आहे. दिलेला आहे का नाही बेटा? सांगा बरं का. दिलेला आहे का नाही? हा अंतर किती आहे? 5 आहे. बघा दिले का? किती दिले बघा अंतर किती आहे बेटा? समजा हा अंतर आहे 5. नाव काय? इथे L आणि इथे काय? O. याला आपल्याला काय करायचं? एक्सटेंड करावं लागेल. काय करावं लागेल? एक्सटेंड म्हणजे काय करावं लागेल? वाढवावं लागेल. समजा आपण काय केलं? इथून एवढं अंतर वाढवलं. समजा आपण काय केलं? इथून एवढं अंतर वाढलो आणि पुन्हा इकडून आपल्याला एवढाच अंतर वाढवायचं आहे. वाढलो का नाही सांगा बरं का. मग हा जर आपण अंतर ह्या ठिकाणी वाढवलो तर हे काय झालं सांगा? कॉर्ड्स एकमेकाला इंटरसेक्ट करल्यात. कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करल्यात? L ला. कोणत्या पॉइंटला? L ला. हा L आहे. समजा आपण इथं नाव देऊया बेटा, हे सेंटर ऑफ द सर्कल. ओके. आता समजा इथं देतो M आणि इथं देतो N आणि MN ऑलरेडी दिलेलं आहे. सर MN नाव दिलेले आहेत. MN कुठेच बघा बरं का. हा वरचा काय आहे? M आणि खालचा काय बेटा? N आणि ह्याला देतो आपण P आणि ह्याला देतो आपण Q. काय अडचण कुणाला? पहिल्यांदा लिहिताना काय लिहावं लागेल सांगा बरं का बेटा? आपल्याला लिहावं लागेल कन्स्ट्रक्शन. काय लिहावं लागेल? आता दिलेल्या व्हॅल्यू सांगा मला, काय काय दिले त्याच्यात? पहिल्यांदा सोल्युशन काय काय दिले लवकर सांगा. हा MN किती दिले? MN 25. अजून काय दिले? ML किती दिले? हा दिलाय 9 आणि एकूण किती आहे? 25. आता याच्यावर तुम्हाला काय मिळतं सांगा? LN मिळतं का नाही सांगा बरं का. अजून काय दिलं सांगा चला. डिस्टन्स O किती आहे? 5. आता पहा बेटा, MN इज इक्वल टू ML प्लस काय ते सांगा बरं का? LN. MN किती आहे सांगा? 25 आहे. ML किती दिले? 9 दिले. LN मिळतं का मिळणार सांगा? मिळतंय. काय होतं सांगा? LN बरोबर 25 मधून 9 गेले, किती उरले? 16. देअरफॉर LN ची व्हॅल्यू किती आली सांगा? किती आली रे? कुणाची? किती आली? कुणाची? किती आली का? 1 मिळालं तुम्हाला. LN किती मिळालं बेटा? 16. एनी डाऊट कुणाला? काय अडचण कुणाला? आता समजा येलो अंतर किती आहे तुमचा बेटा? किती अंतर आहे? 5 आहे. किती अंतर आहे बेटा? 5. मग आता आपल्याला काय करावं लागेल? एका अंतराला आपण कुणाला तर x कन्सिडर करूया. काय करूया आपण? x आपण त्या ठिकाणी कन्सिडर करूया. समजा PL ला आपण कन्सिडर करूया x. काय करूया? कुणाला? PL ला काय धरलं आपण? x. लेट डिस्टन्स PL दिले तुम्हाला, दिले वाटते. कोणतं दिले बघा बरं? डिस्टन्स OL दिले का? डिस्टन्स PL बरोबर काय धरलं आपण? x. किंवा PL बरोबर सिंपल PL बरोबर काय धरलं सांगा बरं का? x. लेट PL बी काय बेटा? x. मग आता मला सांगा इथून एवढा हा अंतर काय येते सांगा बरं का? PO बरोबर सांगा. PO बरोबर काय येते? x प्लस 5 येतं का येणार? एवढं सांगा मला. येतं का येणार? कुणाचं अंतर? PO चा अंतर किती येते सांगा बेटा? x प्लस 5 येते का येणार? पक्क येते. आता मला एक सांगा, हा जर अंतर एवढा आला
तर ह्या ठिकाणी आताच एक आपण सांगितलं होतं, थोडं आठवते का जरा, की ओपी आणि ओक्यू काय आहे सांगा बरं का, काय सांगा बरं का, सेगमेंट ओपी कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणता बेटा, ओपी कॉन्ग्रुएंट ओक्यू. देअरफॉर ओपी इज इक्वल टू ओक्यू बरोबर किती येते सांगा बरं का, x+5. त्याचे रिझल्ट सांगा बरं का, रेडियाय ऑफ सेम सर्कल. एनी डाऊट कुणाला बेटा, काय अडचण कुणाला येत परत नाही. मग ओपी बरोबर ओक्यू बरोबर किती येते, x+5 येते काय ना. तुम्हाला नेमकं काय काढायचं ते सांगा. हा रेडियाय ऑफ द सर्कल, रेडियाय ऑफ द सर्कल. आता तुम्हाला ह्या ठिकाणी कॉर्ड्स आहेत, कॉर्ड्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात मध्ये का बाई, इनसाइड द हू इंटरसेक्ट इच अदर, कॉर्ड्स इंटरसेक्ट इच अदर इनसाइड द. थोड्याला काय करतो मी, जरा बारीक करतो याला, थोड्याला काय करू, याला काढून घेतो बाजूला थोडं जरा, पुन्हा आपण झूम करूया. ठीक आहे, चला बेटा सांगा, कॉर्ड एम एन अँड कॉर्ड पी क्यू. सांगा कॉर्ड एम एन अँड कॉर्ड पी क्यू इंटरसेक्ट each other at point L inside the circle. Therefore, by the theorem of chords intersecting each other inside the काय तर सांगा, ML into LN बरोबर, ML into LN बरोबर, PL into QL. एनी डाऊट कुणाला बेटा, पक्क. आता मला सांगा ML किती आहे बघा, लवकर बघा, सांगा मला, दिले तुम्हाला. ML किती आहे, 9. LN किती आहे बेटा, 16. बरं का, हे गुणाकार आहे. PL बघा, PL किती आहे, अंतर x आहे. QL किती आहे बघा, QL आता काढावं लागेल, काढावं लागतं का नाही सांगा बरं का, काय काढावं लागेल सांगा, QL. काय काढावं लागेल, QL काढावं लागेल. आता बघा बेटा, QL बरोबर काय येते सांगा बरं का, QL बरोबर OQ प्लस OL येते काय ना, सांगा बरं का, QL बरोबर OQ प्लस OL. आताच तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती आहे, समजा ह्या ठिकाणी OP आणि OQ ची व्हॅल्यू समजा त्याला 1 नंबर दिला आणि OP ला समजा 1 नंबर दिला नाही, एकच नंबर. ठीक आहे, OP बरोबर OQ काढला, किती काढला होता असं पण सांगा बरं का, x+5 काढतो. किती काढतो, कुणाची किंमत, हो का, बरोबर आहे. हे x+5 होती का नव्हती एवढं सांगा. मग मला काय करायचं आता, OQ प्लस OL. OL किती आहे सांगा बरं का बेटा, OL 5 आहे सर, आणि OQ किती आहे बघा बरं का, आत्ताच काढलो होतो. हा रेडियस किती काढलो होतो, x+5 काढलो होतो का नाही. मग हे किती येते सांगा, x+5. रिझल्ट काय म्हणायचं, फ्रॉम 1. देअरफॉर QL बरोबर किती आला सांगा, x+, शाबाश, किती आला. चला साऱ्या किमती मिळाल्या का बघा बरं का. देअरफॉर 9 गुणिले 16 इंटू x गुणिले ह्याची किंमत किती आहे सांगा, QL ची बेटा x+10. किती किंमत आहे, किती किंमत आहे, x+10. आता पहा x इंटू x काय, 16 गुणिले 9 सांगा पहिला, 144 बरोबर x इंटू x काय येते बेटा, x². x इंटू 10 काय येते, 10x. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये काय, x² प्लस 10x, इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो मायनस. चला याचे फॅक्टर पडा, त्याचा गुणाकार केला तर किती यायला पाहिजे, -144, आणि बेरीज केलं तर किती यायला पाहिजे, 10 यायला पाहिजे. बरोबर आहे, 18 - 8, 8 44. म्हणजे काय ते सांगा, x² प्लस 18x मायनस 8x मायनस 144 बरोबर 0. बघा बरं का, 18 मधून 8 गेले तर किती उरतात, ए प्रिया
नालायकच का? निर्लज्जासारखं वागत जा जरा. हे वाटलं तरी जरा तर घरी बसत जा. काय इथं काय का पागल दिसला का तुला? का तू एकटी शानीस का? लाज वाटते जीवाला तुझ्या जरा. बघा बेटा ह्याच्यातून काय कॉमन निघतं सांगा बरं का? एक्स. काय उरलं बेटा? एक्स प्लस 18. ह्याच्यातून काय कॉमन निघतं? -8. काय उरलं बेटा? एक्स प्लस 18. हे कसं काय आपण शिकलो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये झालेलं आहे आपल्याला. ह्या दोघातून काय कॉमन निघतं सांगा बरं का? एक्स -8 आणि दुसरं काय येतं? एक्स प्लस 18 बरोबर काय येतं बेटा? 0. देअरफॉर एक्स -8 बरोबर 0 और एक्स प्लस 18 बरोबर किती बेटा? देअरफॉर एक्स बरोबर किती आलं? 8 और एक्स बरोबर किती आलं बेटा? -18. देअरफॉर x इज इक्वल टू -18 इज अनएक्सेप्टेबल. का बरं अनएक्सेप्टेबल सांगा बरं का? बिकॉज डिस्टन्स नेवर बी बिकॉज सांगा डिस्टन्स नेवर बी निगेटिव्ह. देअर. आता ठीक आहे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली सांगा? x म्हणजे कोण आहे सांगा बरं का? x म्हणजे तुमचा कोण आहे? कुठे गेलास रे? कुठे गेलास? बारीक होता बघा. कोण होता? pl होता. x म्हणजे pl. किती आला सांगा? किती आला? 8. आता आपण इकडे येऊया. x ची व्हॅल्यू किती आली सांगा? 8 आली. मला सांगा हा OP इज इक्वल टू काय सांगा बरं का? OL प्लस PL. चला OL ची किंमत किती आहे? 5 आणि आता काढलेली किती आहे? 8. देअरफॉर OP बरोबर किती आला सांगा? 13. मग रेडियस ऑफ सर्कल किती आला सांगा? देअरफॉर रेडियस ऑफ सर्कल इज किती बेटा? 13. किती आलं? OP इज इक्वल टू काय म्हणलं? OL प्लस PL. OP इज इक्वल टू काय रे? देअरफॉर OP इज इक्वल टू OL प्लस PL. हे किती आहे? 5 आणि हे किती आहे? 8. देअरफॉर OP बरोबर किती आलं बेटा? 13. देअर आन्सर लिहा. रेडियस ऑफ सर्कल इज किती रे? 13. आणि OP बरोबर कोण होता बघा बरं का? सुरुवातीला कॉन्ग्रंट दाखवतो आपण. OP कुणाला कॉन्ग्रंट होता? OQ. हे दोन्ही किती सांगा? 13 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ह्याला आपण काय करायचं? सॉल्व्ह करायचं. पहिले इथून लिहायला सुरुवात करा. एक घेऊ आपण. ठीक आहे. चल.